चेंबूर वाशी नाका येथे ड्रग्ज माफियांचा हैदोस। तुम्ही आमच्या ड्रग्जच्या धंद्याची पोलिसात तक्रार करणार तर आम्ही तुम्हाला घरात घुसून ठार मारू। ड्रग्ज माफियांचे खुले चॅलेंज। यांना कायद्याचा कसलाही धाक नाही। खुल्या ड्रग्जचा वाशी नाक्यात व्यापार सुरू। यांची पोलिसात तक्रार केली तर त्याचा परिणाम काय होतो पहा संपूर्ण बातमी आणि मांडा या बातमीबद्दल तुमचे रोखठोक बेधडक मत। पाहत राहा अँटी क्राईम न्यूज, गुन्ह्यांचा पर्दाफाश। माझे नाव जीनत जुबेर खान। मी इंदिरानगर वाशी नाका येथे 18 वर्षापासून राहते। 2 मुले आणि माझे पती। आम्ही राहण्यासाठी इंदिरानगरमध्ये आहे। कित्येक दिवसापासून मी RCF पोलीस स्टेशनला वारंवार अर्ज करत होते, कारण की मला माहीत होतं की माझ्यावरती जीवघेणा हल्ला होणार आहे। म्हणून मी सतत अर्ज करत होते की माझ्यावरती नसरीन फिरोज खान ही कधीही हल्ला करू शकते। म्हणून मी RCF पोलीस स्टेशन आणि चेंबूर स्टेशन इकडे वारंवार अर्ज देत होते की माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या परिवाराला धोका आहे म्हणून। पण तिने 14 तारखेला अब्दुल करीम शेख आणि काही गुंड घेऊन आमच्यावरती जीवघेणा हल्ला केला। आम्ही कसे बसे करू त्या हल्ल्यातून वाचलो आणि RCF पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर तिथे आम्हाला पोलिसांनी मदत केली। परंतु तिच्या मुलीचे कपडे फाटले नव्हते, तरी तिच्या मुलीने कपडे फाडून आमच्या मुलांवरती खोटे गुन्हे दाखल केले। आणि ती पहिल्यापासून म्हणत होती नसरीन फिरोज खान की माझ्या मुलीपासून तुम्हाला मी फसवणार, पोस्कोचा गुन्हा लावणार म्हणून, आणि तिने तसं सिद्धही करून दाखवलं। तरी जर माझे मुले दोषी असतील तर तुम्ही साहेब त्यांना कडकच्या कडक शिक्षा द्या। माझे पती जर दोषी असतील तर त्यांनाही सजा द्या। परंतु आम्ही काही न केल्यामुळे आम्हाला इकडे तिकडे भटकावं लागत आहे, कारण की ते लोक फक्त आमच्या ह्याच्यामध्ये आहेत की ते लोक कधी येणार आणि परत आमच्या जीवाला खूप मोठा धोका आहे त्यांच्यापासून। आणि अब्दुल करीम शेख हा बाहेर मोकळा फिरत आहे आणि तो पण होता, आणि मास्टर माइंड योगेश जयराम शेट्टी तो पण त्या ह्याच्यामध्ये शामिल होता। थोडक्यात सांगते की यांचा अवैध धंदा काय आहे। नसरीन फिरोज खान हिचा गांजाचा धंदा असून ती गांजा विकते, आणि नेहा हिचा काय धंदा आहे हे साहेब तुम्ही चौकशी करावी, आणि तुम्ही चौकशी करा आणि माहिती करा की ती काय धंदा करते म्हणून। या आम्हाला पण सांगायला लाज वाटते की ती काय धंदा करते म्हणून। आणि अब्दुल करीम शेख हा अवैध पार्किंग सांभाळतो। ती गव्हर्नमेंटची जागा असून त्याच्यामध्ये त्याची ती पार्किंग चालते, आणि दुसऱ्यांच्या नावावरती मोबाईल घेणे, TV घेणे, फ्रीज घेणे, आणि त्यांची स्टॉलमेंट न भरणे, आणि त्यांना धमकवणे, जा मी नाही भरणार, जा माझं काय करायचं ते करा, पाहिजे तर मी तुम्हाला पुरावेही दाखवू शकते। अंमली पदार्थ, ड्रग्स, गांजा इत्यादी जर आम्ही चुकीचं पाऊल उचललेलं असेल की नशामुक्त करायचं आहे म्हणून, तर साहेब आमच्यावरती जो गुन्हा नोंदवायचा आहे तुम्ही नोंदवू शकता, कारण की आम्ही चुकीचं काही केलेलं नाही आहे। न्याय द्यावा ही आमची नम्र विनंती।